नाही आणि अशा अवस्थेमध्ये धावत राजवाड्याच्या बाहेर गेले, प्रवेशद्वारापर्यंत गेले आणि सुदामजींना गळ्याला लावलेलं आहे, मिठीत घेतलेलं आहे. अशी कितीतरी वर्षांची भेट ही या ठिकाणी झालेली आहे. आणि मग कृष्ण भगवंताने हात पकडला आणि त्या सुदामजींना आता राजवाड्यामध्ये घेऊन आले, सिंहासनावरती बसवलं आणि चरण त्यांचे आपल्या अश्रूंनी धुवत आहेत. सर्व राण्या ज्या आहेत त्या पाहत आहेत, सर्व अचंबित झाल्या, पाहायला लागलेत. असा हा ब्राह्मण साक्षात द्वारकानाथ त्यांचे चरण धुत आहे. एवढा श्रेष्ठ ब्राह्मण कोण असेल असा प्रश्न प्रत्येकीच्या मनामध्ये पडलेला आहे. आणि मग ही क्षमवार्ता झाली, पाय चरण धुतला गेले आणि मग द्वारकानाथ या सुदामजींना विचार करत, भावी बहिणी बऱ्या आहेत का, परिवार बरा आहे का, काय चाललंय, सर्व कुशल मंगल आहे का, असं सर्व चौकशी केली, विचारपूस केली. आणि मग या गठुड्या या शेल्यामध्ये काय बांधून आणलेलं आहे, बहिणीने माझ्यासाठी काय भेट दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी एक त्याच्या शेल्यामध्ये जी गाठ होती ती पकडली आणि ओढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे पोहे होते. कृष्ण भगवंताने ते पोहे आपल्या हातामध्ये घेतले आणि आपल्या मुखात टाकले. रुक्मिणी देवी पाहत आहेत, अनेक राण्या आहेत त्या पाहत आहेत, कृष्ण भगवंताकडे पाहतात आणि स्वतःच तो प्रसाद ग्रहण करत आहेत. रुक्मिणी देवीने एक मूठ टाकली, दुसरा हात टाकत असताना, दुसरा हात घेत असताना रुक्मिणी देवीने हात पकडला, द्वारिकानाथ आणि आम्हाला प्रसाद देत नाहीत आपण, असं का करता. आणि मग द्वारिकानाथ म्हणतात की हो तुम्ही घेऊ शकता, परंतु हे बहिणींनी खूप आग्रहाने आणि आतुरतेने हे दिलेले आहेत, खूप आनंदाने प्रेमाने हे दिलेले आहेत की भेट म्हणून माझ्यासाठी. आणि याच्यामध्ये अत्यंत प्रेम दडलेलं आहे, स्नेह दडलेला आहे, हे खूप गोड लागतात. आणि हे प्रसाद ग्रहण केला, हा प्रसाद ग्रहण केला. रुक्मिणीने एक कण खाल्लेला आहे आणि परत राहिलेले कण सर्व राण्यांना वाटलेले आहेत. अशा प्रकारे सुदामजींचे या ठिकाणी खूप सुंदर असं स्वागत झालं. स्नान घालण्यात आलं, चंदन ओटी लावण्यात आली आणि मग सुंदर असे वस्त्र समर्पित केलेलं आहे, आभूषण अलंकार समर्पित केले. एक नाही दोन नाही, अगदी 6 महिने सुदामजी या राजवाड्यामध्ये द्वारकानाथांच्या जवळ राहिलेले आहेत. एक नाही दोन 6 महिन्यांचा काळ या ठिकाणी गेला. सर्व विसर पडलेला आहे संसाराचा, अगोदरच विसर पडलेला होता. आता काय द्वारकानाथ साक्षात भगवंताची जवळीक भेटल्यानंतर कोणा भक्ताला वाटेल की भगवंताला सोडून दूर जावं, परत या मोहामध्ये अडकावं, या संसारामध्ये अडकावं, असं कोणा भक्ताला वाटणार आहे. सुदामजी अत्यंत आनंदामध्ये या कृष्ण कन्हैयाच्या जवळ राहायला लागले. 6 महिने निघून गेल्यानंतर कृष्ण कन्हैया असेच बसलेले आहेत, सुदामजी बसलेले आहेत. सुदामजी म्हणतात, द्वारिकानाथ आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे, माझी मुलं वाट पाहत असतील, सुशिला वाट पाहत असेल, हे तर मला निघावं लागेल. कृष्ण कन्हैया कुठे अडवणार आहेत आणि कृष्ण कन्हैयाने जे काही वस्त्र दिलेले होते, आभूषण दिलेली होती, सर्व काढून घेतले अंगावरचे. तरीही सुदामजी अत्यंत आनंद प्रसन्न चेहरा आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मितहास्य आहे, ते आभूषण अलंकार वस्त्र काढून घेतल्यानंतरही कमी झाला नाही. जे आपल्या भाई कपाळामध्ये लिहिलेले आहे ते आपल्या नशिबात आहे. आणि कृष्ण कन्हैया आपण त्याच्यावरती नाराज का व्हायचं. मला एकच भेट भगवंताने दिली, दर्शनाची, स्पर्शनाची, आणि यापेक्षा मला दुसरी भेट नको आहे, असं सुदामजी आता निघाले. कृष्ण कन्हैयाने सर्व घेतलं आणि निघाले सुदामजी. इकडे द्वारिकानाथांनी आपला संपूर्ण जी सुदाम नगरी आहे ती यांना या पोह्याच्या बदल्यामध्ये सुवर्ण नगरी केलेली आहे. इकडे या सुशिलाची नगरी जी आहे संपूर्ण सुवर्ण नगरी केली आणि अशा प्रकारे या भक्ताला या सुवर्ण नगरीचे दान दिलेलं आहे.
कशासाठी? हे पोहे यांनी दान दिले, भेट दिली, त्याच्या बदल्यामध्ये सुवर्ण नगरी भगवंत देऊ शकतात. हे भगवंताचं उदाहरण आहे. देव काय देऊ शकत नाही. आपण दान करावं लागतं. भगवंत देतात परंतु आपले दान करण्याची वृत्ती नसते. आणि हे दान हे करता आलं पाहिजे. तर निस्वार्थ दान जर आपण केलं तर भगवंत सुद्धा देतात. असं या भगवंताचं ही जी भक्ती आहे ती भक्ती आपल्याला करता आली पाहिजे.